नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या स्नॅक्स युट्यूब चॅनल मध्ये. आज परत एकदा आपण राजेशाही हॉटेल या ठिकाणी आलोय. तर गड्ड्यामध्ये एक साप बघितलाय त्यांनी. गावापासून बसला होता खाली जाऊन. रातपासून आहे का? एवढंच नाही लय मोठं. धामण जाते. लय मोठा आहे ते म्हणायला लागलो मी. अरे बाप रे बाप, किती बडा आहे हो. पाणी घ्या पाणी. हे घाल पाणी. Direct पाणी टाकायचं त्याच्यावर. नाही नाही राहू द्या. तुम्ही खा भाकरी इकरी खा, तुम्ही नाश्ता करा. काय करे? पाठी मागून उचला ना. धामण आहे धामण. सापच आहे, पण सापाचं नाव धामण आहे. एक बिनविषारी साप आहे, शेतकऱ्यांचा खरा मित्र. इंडियन रॅट स्नेक इंग्लिश नाव, मराठीमध्ये धामण. पोटाला पिवळा लांब गेला खूप मोठा असतो, त्यामुळे लोक घाबरतात आणि या सापाला मारण्याचा प्रयत्न करतात. तर हा साप मारू नका. सर्वात चांगला आणि गरीब साप, शेतकऱ्यांचा खरा मित्र, वर्षाला 1 लाख उंदरावर नियंत्रण ठेवणारा साप आहे, बिनविषारी. आता गट्ट मोठा असल्यामुळे त्याला बाहेर निघता नाही आलं. लक्ष ठेव. 1 मिनिट लक्ष ठेवा. हो दाजी. तुम्ही काय करायला? काहीच नाही, मी आलो इकडे पट्टेच नाश्ता करा कुठे बी तुम्ही. गड्ड कधीपासून खंदिले तुम्ही? काल खणलं का? पडला किती वाजता? रात्री पडला का? आता सकाळी आम्ही बासकी काढून पाहिली तेव्हा चेक केलं. हम्म. ते पाणी तर राहतात काय? नाही पाण्यात नाही राहत. घाबरल्यामुळे तो पाण्यात शांत झाला. किती दूर झाली. एखादी भरणी किती? भरने का भरने लेके दो तो घबरा रहे इधर. वो पकड़ाने होता तो कोई नहीं सोते थे यहाँ पे. हम जा रहे थे. आता नेमकाच पावसाळा सुरू झालाय. आता ही सापाची सुरुवात झाली. अच्छा. त्याच्यामुळे काळजी घ्यायची. अडीअडचणी हात टाकताना साप स्वतःहून काहीच करत नाही. पाय पडला पकडताना किंवा अडीअडचणी बसला असला आपण हात टाकला तर साप चावाय. ते पण त्या संरक्षणासाठी. तसा स्वतःहून काहीच नाही करत. आपल्यापेक्षा जास्त